नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण इयत्ता तिसरीचा गणित विषयाचा हातच्याची बेरीज हा घटक पान नंबर 50-51 वरील पाहणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। हा आहे माझा परिचय। चला तर पाहूया मग बेरीज हातच्याची। सलमाजवळ दशकाच्या 7 माळा आणि 7 सुटे मणी असे 77 मणी आहेत। सोनूजवळ दशकाच्या 8 माळा आणि 5 सुटे मणी असे 85 मणी आहेत। दोघींजवळच्या माळा व मणी एकत्र केले तेव्हा दशकांच्या 15 माळा झाल्या आणि 12 सुट्टे मणी राहिले। 10 एकक म्हणजे 1 दशक, म्हणून 12 सुट्ट्या मण्यांपैकी 10 मण्यांची 1 माळ केली। 2 सुट्टे मणी राहिले, म्हणजे आता दोघींजवळ मिळून 16 दशक माळा झाल्या। 10 दशक मिळून 1 शतक होतो, म्हणून त्यांनी 10 दशक माळा एकमेकींना जोडल्या व 1 शतक माळ तयार केली। दोघींचे मणी एकत्र केल्यावर 1 शतक माळ झाली, 6 दशक माळा झाल्या आणि 2 सुटे मणी उरले। आता आपण दशक व शतक याचा सराव करूया। रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा। 12 दशक म्हणजेच 1 शतक व 2 दशक। याप्रमाणे पुढील उदाहरणांचे तुम्ही उत्तर सांगायचे आहे बर का। चला तर मग पहिले उदाहरण। 15 दशक म्हणजे 1 शतक 5 दशक। 17 दशक म्हणजे 1 शतक 7 दशक। 18 दशक म्हणजे 1 शतक 8 दशक। 21 दशक म्हणजे 2 शतक 1 दशक। आता थोडा उलट सराव करूया। 1 शतक 2 दशक म्हणजेच 12 दशक। तर आता तुम्ही सुद्धा याप्रमाणे सांगा बरं। 1 शतक 4 दशक बरोबर 14 दशक। 3 शतक 2 दशक म्हणजेच 32 दशक। 4 शतक 3 दशक म्हणजेच 43 दशक। 5 शतक 9 दशक म्हणजेच 59 दशक। आता या ठिकाणी आपल्याला बेरीज शिकायची आहे। पहिल्या रांगेमध्ये 1 शतक 2 दशक व 8 एकक आहेत, तर दुसऱ्या रांगेमध्ये 2 शतक 1 दशक व 6 एकक आहेत। आता आपण यांची बेरीज करूया, म्हणजेच 1 शतक 2 दशक 8 एकक अधिक 2 शतक 1 दशक व 6 एकक। एककांची बेरीज केल्यावर 14 एकक होतात। 14 एकक म्हणजेच 1 दशक आणि 4 एकक। हा दशक दशकाच्या घरात नेऊ आणि आता बेरीज बघा। एककाच्या घरात 4 एकक उरतील, ते रेघेखाली एककाच्या घरात लिहिले। दशकाच्या घरात पहिले 2 आणि 1 व नवा 1 मिळून 4 दशक झाले, ते दशकाच्या घरात रेघेखाली लिहिले। शतकाच्या घरातील अंकांची बेरीज 3 आली, ती शतकाच्या घरात रेघेखाली लिहिली।
दोन्ही संख्यांची बेरीज 3 शतक 4 दशक व 4 एकक म्हणजे 344. या उदाहरणामध्ये 1 शतक 5 दशक 2 एकक 1 शतक 7 दशक 3 एकक आहेत व यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 12 दशक म्हणजे 1 शतक आणि 2 दशक. हा नवा 1 शतक शतकाच्या घरात मांडलो. तो नवा शतक शतकाच्या घरात नेला म्हणून दशकाच्या घरात 2 राहिले. शतकांची बेरीज करू. पहिले 2 शतक आणि एक नवा शतक मिळून 3 शतक झाले. बेरीज आली 325. आता आपण अजून एका बेरजेच्या उदाहरणाचा अभ्यास करूया. 267 अधिक 539. आता या संख्या आपण प्रथमतः एकक दशक आणि शतक यांच्या घरात मांडून घेऊया. संख्या मांडल्यानंतर आपण क्रमाने एकक दशक व शतक यांची बेरीज करायची आहे. आता एककाच्या घरात बघा 7 एकक आणि 9 एकक झाले 16 एकक. म्हणजे याच्यामध्ये 1 दशक आणि 6 एकक आले आणि म्हणून 1 दशक मधील 1 हा दशकाच्या घरात आपण हातचा म्हणून दिला व एककाच्या घरात राहिले फक्त 6. आता दशकाची बेरीज करूया. पहिले 6 दशक व 3 दशक मिळून झाले 9 दशक व हातचा आलेला 1 दशक मिळून झाले 10 दशक. आता 10 दशक त्यातील 1 10 दशक म्हणजेच 1 शतक म्हणून त्यातील 1 हा आपण शतकाच्या घरात देऊया व दशकाच्या घरात राहिले 0. आता शतकाच्या घराची बेरीज करूया. 2 शतक व 5 शतक मिळून झाले 7 शतक व हातचा आलेला 1 शतक असे मिळून झाले 8 शतक आणि म्हणून आपलं या उदाहरणाचं उत्तर आलं 806. पहा गणितामध्ये तुम्हाला हातचा कुठं द्यायचा ते या उदाहरणामध्ये दिसत आहे. याप्रमाणेच तुम्ही हातच्याची बेरीज या प्रकारची उदाहरणे सोडवण्याचा सराव करायचा आहे. धन्यवाद.